सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियांची आत्महत्या, संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट. सुशांत सिंहनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या तपासातून समोर. रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट. दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा पहिल्या टप्प्यात कुंभमेळा आधी पूर्ण करणार. रस्ते पुलांची उभारणी करणार, निधी कमी पडू देणार नाही, फडणवीसांची माहिती. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी. अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासात ठेवलं, संजय राऊतांचा निशाणा. केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय लागू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरातील 4 परिसरात संचारबंदी कायम. कोतवाली, तहसील, गणेशपेठसह यशोधरा नगरमध्ये संचारबंदी कायम, तर पाचपावली, शांतीनगर, लकडगंज आणि सक्करदरामधील संचारबंदी शिथिल. न्यायाधीश यशवंत वर्मांच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी. मुंबईतील बैठकीत घोषणा, तर अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार.